कोण म्हणतं नवऱ्याकडे पैसे असल्यावरच बायको खुश राहते. तसं काही नसतं. नवरा जर कामावरून आलं, 2 शब्द जर मन भरून बोललं, तर बायकोची खुशी किती राहते. कारण कोणतीच बायको असं म्हणत नाही का मला पैसाच दे आणि सोनाच करून दे, मोठ्या बंगल्यातच ठेवू. प्रत्येक माणसांना माझी हीच विनंती आहे, की कामावरून आले तर बायकोला तुम्ही 2 शब्द प्रेमाने बोला. तुमची बायको सर्व दुःख विसरून जाईल आणि खुशीत तुमच्यापाशी येईल. तुम्ही जर तिला रागाने बोलले, तर तुमची बायको पण राग-राग करेल. कारण नवरा बायकोंच्या भांडणी होतात म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही. त्याच्यामुळं दोघं जर समजून घेतलं, तर नवरा बायकोमध्ये भांडण कधीच होत नाही. आणि एकदा की नवरा बायकोमध्ये भांडण झाली, तर खूप भांडण वाढून जाते आणि तेच भांडण खूप कुठंवर घेऊन जाते. त्याच्यामुळं नवरा बायकोचे भांडण कधीच नाही व्हावा आणि झाली बी तर 2 शब्द समजून घ्यावा. कारण जसं काचेचा भांडा तुटतो, एकदा जुडत नाही, तसं नवरा बायकोमध्ये दरार आली तर ती कधीच मिटत नाही. म्हणून सर्वांना तेच सांगते, की नवरा बायकोनी नवऱ्याने पण बायकोला समजून घ्यावा आणि बायकोने बी नवऱ्याला समजून घ्यावा. कारण हर परिस्थितीत एकमेकाचे साथ देणारे तेच दोघं असतात. त्यांच्याशिवाय कोणी कोणाची साथ देत नाही. आजकाल कोणी कोणाचं नाही. त्याच्यामुळं नवरा बायकोच शेवटपर्यंत एकमेकाची साथ देतात. म्हणून सर्वांना तेच म्हणते मी, किती पण संकट येऊ द्या, कधीच तुझ्यावर आणि माझ्यावर नका येऊ. कारण हर परिस्थितीत दोघं पण एकच सोबत राहा.